अकोला शहराजवळच्या गुडधी या गावामध्ये दारू विरोधात महिला शक्तीचा एल्गार। महिलांनी गावात दारू विक्री होत असलेलं दुकान फोडलं। दरम्यान गावातील दारूच्या गुत्त्यावर महिलांचा राडा। भिवंडीच्या खार्डीमध्ये भाजप युवा मोर्चाच्या प्रफुल्ल आणि तेजस तांगडी यांच्या दुहेरी हत्याकांडाविरोधात कुटुंबीय आक्रमक। हत्येला 13 दिवस उलटून सुद्धा आरोपींना अटक न झाल्यामुळे कुटुंबियांकडून रास्ता रोको करत टायर जाळत निषेध। पुण्याच्या दौंडमध्ये पोलीस असल्याचं सांगत महिलेवर अत्याचार। दौंड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल। नाशिकच्या कपालेश्वर मंदिरामध्ये दानपेटीवरून पुन्हा 2 गटात वाद। घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। व्हिडिओही व्हायरल। छत्रपती संभाजीनगरमध्ये कामाचे पैसे मागितले म्हणून कामगाराला दमदाटी करत मारहाण। लाडसावंगी चौक महामार्गावरच्या कंत्राटी कामगाराला मारहाण केल्याची घटना। हा व्हिडिओ सध्या व्हायरल। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून टपरी चालकाला दमदाटी। लघुशंकेला विरोध केल्यामुळे पोलिसांची टपरी चालकाला दमदाटी। वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल। बीडच्या जळगव्हाणमध्ये आंदोलनकर्त्याला साथ का दिली म्हणून कुटुंबावर जीवघेणा हल्ला। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सरपंचांनी 6 जणांनी काठी कोयत्यानं मारहाण केली। काठी दगड कोयत्यानं मारहाण केल्याचा कुटुंबाचा आरोप। बीडच्या आष्टीमध्ये तरुणाला बेदम मारहाण। कामांच्या बिलाची यादी व्हॉट्सअॅपवर टाकल्यामुळे 5 जणांकडून मारहाण। अंभोरा पोलिसात गुन्हा दाखल। अमरावतीच्या बडनेरामध्ये महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिकाची हत्या। अतुल पुरी असं हत्या झालेल्या लिपिकाचं नाव। 3 आरोपी सीसीटीव्हीत कैद। हत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। वाशिमच्या मनीष देशमुख यांनी गायींच्या शेणापासून तयार केली गणेश मूर्ती। मनीष देशमुख यांनी यावर्षी 1500हून जास्त शेणापासून गणेश मूर्ती बनवल्यात। 2 लाख नफा मिळण्याची ही अपेक्षा। लातूरमध्ये गणेशोत्सवाची लगबग। गणेश मूर्तींनी बाजारपेठा सजल्या। डेकोरेशनचं साहित्य घेण्यासाठी नागरिकांची दुकानांमध्ये गर्दी। नाशिकच्या येवल्यात पैठणीचा फेटा आणि वस्त्र परिधान केलेल्या गणरायाचं आगमन। पैठणीच्या रंगीबेरंगी झळाळीमुळे पारंपरिक मराठमोळ्या थाटात बाप्पा बाजारात दाखल। कोल्हापुरातील मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक। ढोल ताशाच्या गजरात 21 फूट उंच बाप्पाचं स्वागत। दसरा चौकातील बाप्पाच्या मिरवणुकीची ड्रोन दृश्य समोर। पुण्यात गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी। रविवारची सुट्टी असल्यामुळे आता गणपतीच्या स्वागतासाठी पुणेकरांची मोठी गर्दी। गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळही सज्ज। मुंबईमधील 3 डेपोतनं 973 गाड्या कोकणसाठी रवाना होणार। तर मुंबई, पनवेल, पालघर, रायगडमधून 1807 गाड्यांचं नियोजन। लासलगावमधून कोकणवासियांसाठी 22 जास्तीच्या एसटी बसेस मुंबई ठाण्यात पाठवल्या। त्यामुळे 122 फेऱ्यांपैकी एसटीच्या 73 फेऱ्या रद्द। लासलगावमधील ग्रामीण भागातील प्रवाशांचे यामुळे मात्र हाल। दादर सावंतवाडी विशेष मोदी एक्सप्रेसला मंत्री नितेश राणेंनी दाखवला झेंडा। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी ही विशेष ट्रेन सोडण्यात आली। गणेशोत्सवासाठी कोकणवासी रत्नागिरीमध्ये येण्यास सुरुवात। गणेशोत्सवाच्या 3 दिवस आधीच कोकणात लगबग। गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावरती 325हून अधिकच्या फेऱ्या। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात गर्दी। कोकणवासियांचा उत्साह आताशी गेला। इचलकरंजीमध्ये बांधकाम सुरू असताना शेजारील घराची भिंत पडून ढिगाऱ्याखाली सापडून 5 जण जखमी। जबाबदार बांधकाम मालकावर गुन्हा दाखल। रायगडच्या माणगाव इंदापूरमध्ये वाहतूक कोंडीवर पोलिसांचं नियंत्रण। कोंडी सोडवण्यात पोलिसांना यश। हजारो वाहनं कोकणच्या दिशेनं रवाना। रत्नागिरीच्या चिपळूणमधील पिंपळी या नदीवरील पूल कोसळला। पुलाला भेगा पडल्यानंतर काही वेळातच हा पूल कोसळला आणि गणेशोत्सवात गावाकडे जाणाऱ्या मुंबईकरांचे यामुळे हाल होणार। चिपळूणमधील पडलेल्या पुलाची काँग्रेस जिल्हाध्यक्षा सोनल लक्ष्मी घाग यांनी पाहणी केली। घटनेकडे नेते आणि प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। सोनल लक्ष्मी यांचा आरोप। नाशिकमध्ये पावसाच्या विश्रांतीनंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर। गोदावरी नदीचा पूर ओसरला। रामकुंड परिसरात पूजा विधींसाठी आता भाविकांची आणि पर्यटकांची मोठी गर्दी। जालना शहराला पाणी पुरवठा करणारं घाणेवाडी जलाशय 5 वर्षांनंतर ओव्हरफ्लो। जलाशय ओव्हरफ्लो झाल्यामुळे नागरिकांची पाण्याची चिंता मिटली। शहरवासियांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण। राज्यात पावसामुळे 10 दिवसात 22 लाख एकर शेतीचं नुकसान। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत करणार। कृषी मंत्र्यांचं इंदापुरात शेतकऱ्यांना आश्वासन। जळगाव तालुक्यातील आव्हाने शिवारामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। पावसामुळे केळी पिकांचं प्रचंड नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी।
तर पंढरपूरमधील भीमा नदीच्या पुरामुळे ऊस आणि केळी पिकांचं नुकसान. आमदार अभिजित पाटलांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी. अभिजित पाटलांकडून प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्याही सूचना. बुलढाण्यातील चिखली तालुक्यात पाझर तलाव भरल्यामुळे सांडवे फुटून शेतीचं नुकसान. चिखली तालुक्यातील हजारो शेतजमीन खरडून निघाली. साताऱ्यात झालेल्या पावसामुळे अनेक भागात मोठं नुकसान. नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे शंभूराज देसाईंचे आदेश. आढावा बैठकीनंतर नुकसानग्रस्तांना मदतीचं आश्वासन. परभणीमध्ये 7 ते 8 दिवसांपासून पावसाची विश्रांती. शेतकऱ्यांकडून मशागतीच्या कामाला सुरुवात, तर पिकांना खतं टाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग. नागपूर जिल्ह्यातील सातनवरी या गाव देशातलं पहिलं स्मार्ट इंटेलिजंट गाव. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते गावातील सोयी सुविधांचा शुभारंभ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून सोलापूर ते अयोध्या दर्शन यात्रा. मोहोळ तालुक्यातल्या भाविक या अयोध्येला रवाना होणार. धुळ्याच्या नगावमध्ये आमदार राम भदाणे यांच्याकडून आग्रा ते राजगड गरुड झेप मशाल यात्रेचं स्वागत. आमदारांच्या हस्ते शिव चातुर्याचा जागर या ठिकाणी करणाऱ्यांचा आणि मावळ्यांचं कौतुक. सोलापूरच्या माळशिरसमध्ये गावकऱ्यांकडून शासकीय मदतीशिवाय लोकसहभागातनं पाणंद रस्त्याचं काम. ग्रामपंचायतीचं सहकार्य आणि नागरिकांच्या पुढाकारानं 2 किलोमीटर रस्ता पूर्ण करण्याचा नागरिकांना निश्चय. श्रावण संपल्यानंतर पहिल्याच रविवारी चिकन आणि मटणच्या दुकानामध्ये गर्दी, तर नागपुरात सकाळपासूनच मांसाहार प्रेमींची मोठी गर्दी. बीडच्या परळीमध्ये श्रावण महिना संपताच मटण चिकन खरेदीसाठी नागरिक गर्दी करतायत. परळीमध्ये आज सकाळपासूनच चिकन मटण खरेदीसाठी खवय्यांची झाली होती गर्दी. पुण्यामध्ये बैलगाडा शर्यतीत एक तरुण धावत्या घोड्यावरून खाली पडला. सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र या घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद. आंबेगावच्या विठ्ठलवाडीतली ही धक्कादायक घटना.